धुळे महापालिकेच्या 10व्या महापौर आणि 5व्या महिला महापौर म्हणून नवनिर्वाचित नगरसेविका मायादेवी महादेव परदेशी तर उपमहापौर म्हणून नवनिर्वाचित नगरसेविका ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील यांनी आज शुक्रवारी 13 फेब्रुवारी रोजी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला। धुळे महानगरपालिकेत आयोजित महापौर व उपमहापौर पदभार स्वीकार या कार्यक्रमाप्रसंगी मंत्री गिरीश महाजन, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, विद्यमान आमदार अनुप अग्रवाल, धुळे जिल्हा परिषदेच्या धरती देवरे, जिल्हा अध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रतिभाताई चौधरी, जयश्रीताई अहिरराव, अल्फा अग्रवाल आदी नगरसेवकांसह महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महापौर आणि मायाताई परदेशी आणि ज्योत्स्नाताई पाटील यांनी महापौर उपमहापौर पदाचा कार्यभार या ठिकाणी आज सांभाळलेला आहे आणि म्हणून मोठ्या संख्येमध्ये सगळे धुळेकर या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत। मी सुद्धा मुद्दामून आज त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। धुळेकरांनी खूप मोठा विश्वास आमच्यावर दाखवलेला आहे। गेल्या वेळी सुद्धा आम्ही सांगितलं 50च्या खाली मी एकही घेणार नाही आणि ते थोडी सामाजिक परिस्थिती अशी आहे की 54-55 जागेवरच लढावं लागतं। यावेळेला 50चा आकडा आम्हाला पार करायचा होता आणि आम्ही तो केलेला आहे। धुळेकरांनी आमच्यावर मतदारांनी खूप मोठा विश्वास या ठिकाणी दाखवलेला आहे। कार्यकर्त्यांनी खूप मोठी मेहनत या ठिकाणी घेतली। आमचे आमदार आहेत, आमचे माजी खासदार आहेत, आमचे अध्यक्ष आहेत, सर्वांनीच या ठिकाणी खूप मेहनत घेतली आणि 50 ही संख्या तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। तर म्हणजे सामाजिक परिस्थिती आम्ही त्याच्यावर जाऊ शकत नाही, पण या ठिकाणी फक्त स्वातंत्र्य आम्ही लढलो भाजप म्हणून आणि त्यातही 50 जागा आम्ही या ठिकाणी राखल्या। मागच्या वेळी सुद्धा स्वतंत्र आम्ही लढलेलो होतो आणि 50 जागा त्यावेळेला आम्हाला धुळेकरांनी दिलेल्या होत्या। ते म्हणून मी पुन्हा एकदा सर्व मतदारांचे आभार या ठिकाणी मानतो। आज आम्ही कार्यभार या ठिकाणी हाती घेतलेला आहे। आजपासून कामाला सुरुवात केलेली आहे। सर्व नगरसेवक आमचे 50 ते 50 या ठिकाणी हजर आहेत आणि मला निश्चित आशा आहे की येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये अतिशय चांगलं काम आम्ही या शहरासाठी करू। पाण्याची व्यवस्था असेल, रस्त्याची असेल, ड्रेनेज असेल, दिवाबत्ती असेल, सगळीच कामं अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी करू। कुठल्याही निधीची कमतरता या ठिकाणी पडणार नाही, कारण दिल्लीपासून गल्लीपर्यंत